सामाजिक कार्यकर्ता और शिव राज्याभिषेक समारोह समिति के अध्यक्ष दत्ता शिर्के ने शांतिपूर्ण मानी जाने वाली नागपुर में ऐसी घटना को गलत बताया है। यूसीएन प्रतिनिधि से खास बातचीत में उन्होंने कहा कि भविष्य में ऐसी घटनाओं को रोकने के लिए सभी समुदायों और धर्मों के नागरिकों को शांति स्थापित करने के लिए प्रयास करने की आवश्यकता है। सोमवारी रात्री नागपुरात जी दंगलीची परिस्थिती उद्भवली त्यानंतर या मध्य नागपुरातल्या महाल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। संचारबंदी ही अद्यापही कायम आहे। शांतता नांदावी या नागपुरात आणि या परिसरात असेच सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत। माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत दत्ता शिर्के। दत्ता भाऊ, ही गेल्या 3 दिवसांपूर्वी जी घटना घडली या घटनेबद्दल काय सांगाल आपण? ही घटना जी घडली ही नागपूरच्या इतिहासाला कलंकित करणारी घटना होती। अशा प्रकारच्या घटना घडायला नको होतं, कारण दोन समाजामध्ये जे चांगले संबंध होते, आजपर्यंत ज्या पद्धतीने कार्य चालू होतं त्याला कुठेतरी डाग लागण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हा डाग कोणी लावला, कशा पद्धतीने लावला आणि याच्यामध्ये ज्या घटना घडल्या, याच्यामध्ये ज्या जाळपोळ झाल्या, गाड्यांचे नुकसान झालं, मारझोड झाली, दगडफेक झाली, तर हे चुकीचं आहे। अशा पद्धतीचं होणं नव्हतं। आणि आम्ही आजपर्यंत एवढे पाहिलं, एवढे वर्ष झाले, दंगली झाल्या, सगळं झालं, पण असे पडसाद नव्हते। पण यावर्षीचे पडसाद जाणून बुजून आणि ज्या पद्धतीने करण्यात आले ते चुकीचे होते। महालसारख्या या शांतता समजल्या जाणाऱ्या परिसरात जिथे सर्व जाती धर्म पंथाचे लोक एकत्र राहतात, अशा या महालात अशी घटना होणं नक्कीच भूषणावह नाही आहे। तर पुढे अशा गोष्टी नाही होतील या दृष्टीनं काय पावलं उचलण्याची गरज आहे? याच्यामध्ये असं आहे की सरकारने जे लोक याच्यामध्ये होते त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि शोधलं पाहिजे की याचं कारण काय, कोण याचं मुख्य त्याचा हेतू होता, त्याला शोधलं पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही। कारण नागपूर एक शहर असं आहे, सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक एकत्रित आनंदित राहतात। अशा परिस्थितीमध्ये आता बघा, संचारबंदी लागलेली आहे, लोकांना जाता येत नाही आहे, सगळ्या गोष्टी बंद झाल्या आहे, मनामध्ये भीती निर्माण झाली, ते ही नको आहे आपलं। कारण आपलं हे नागपूर हे चांगलं शहर आहे, हे सगळं केलं पाहिजे आणि म्हणून दोन्ही धर्मातल्या लोकांनी हे जे आहे सौहार्द दाखवलं पाहिजे आणि ही शांतता कशी प्रस्थापित होईल पुन्हा आणि कसं एकोप्याचं वातावरण याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। आम्ही पण हे प्रयत्न करत आहे किंवा कुठेच अशा ज्या गोष्टी घडायला नको आणि भविष्यात घडू नये। नक्कीच शांती प्रस्थापित होण्याची अत्यंत गरज आहे आणि नागरिकांनी भयमुक्त वातावरणात राहण्याची इथे गरज आहे। तर ही संचारबंदी केव्हा उठेल याची सुद्धा अनेकांना आणि सामान्य नागरिकांना प्रतीक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन आदमनेसह निशांत, चिटणीस पार्क, नागपूर।